ऐश्वर्याज क्रिएटिव्ह कट्ट्यामध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. तर आज आपण प्रोटीन युक्त पनीरचे कटलेट बघणार आहोत. यामध्ये भरपूर अशा व्हेजेस आहेत, तर त्यामुळे लहान मुलांपासून तर मोठ्या माणसांपर्यंत अतिशय पौष्टिक कटलेट आहेत हे. तर चला तर मग यासाठी लागणारे साहित्य बघूया. खिसून 250 ग्रॅम पनीर घेतलेलं आहे. बारीक कट केलेला कांदा, शिमला मिरची, गाजर, शिजवलेलं बटाटं, कोथिंबीर, आलं लसूण पेस्ट. या सर्व व्हेजेस बारीक कट करावेत आणि बटाटा खिसून घ्यावेत. अर्धा चमच आमचूर व काळे मिरे पावडर अर्धा चमच, अर्धा चमच चिली फ्लेक्स व जिरे पावडर, 1 चमच लाल तिखट व अर्धा चमच हळद, चवीप्रमाणे मीठ. कढईत थोडंसं तेल टाकून कांदा परतून घेऊया. एक ते 2 मिनिटात कांदा परतवल्यास त्यात आलं लसूण पेस्ट टाकावी. यालाही मिक्स करून घेऊया. यानंतर बारीक कट केलेली शिमला मिरची व गाजर टाकून मिक्स करून घेऊया. याला 2 ते 3 मिनिटं असंच परतून घेऊया. यानंतर हे सर्व मसाले टाकून घेऊया. आणि मिक्स करून घेऊया. तेल सुटायला लागलं की ह्याचा गॅस बंद करूया. तर यानंतर मॅश केलेलं बटाटं व कोथिंबीर आणि पनीर टाकून हे मिक्स करून घेऊया. आता हे थंड झालेलं मिश्रण टाकूया आणि मिक्स करून घेऊया. आता हाताला तेल लावून ह्याचे कटलेट बनवून घेऊया. तुम्हाला जो शेप हवाय त्या शेपचे कटलेट बनवू शकता. मी इथं गोल शेपचे कटलेट बनवत आहे. अशाच प्रकारे सर्व कटलेट बनवून घेऊया. 1 चमच मैदा व 2 चमच कॉर्नफ्लॉवर टाकून ह्याची स्लरी बनवून घेऊया. थोडंसं पाणी टाकून हे मिक्स करून घेऊया. ते मी कोटिंग साठी मक्का पोहे घेतलेले आहेत. तुमच्याजवळ ब्रेड क्रम्स असेल तर तुम्ही तेही यूज करू शकता. याला कपड्यामध्ये टाकून बेलण्याच्या साहाय्याने याला बारीक करून घेऊया. आता सर्व रेडी आहे. ह्या टिक्की स्लरी मध्ये कोट करून घेऊया.
तर यानंतर मक्याच्या क्रम्स मध्ये कोट करून घेऊया. हाताने थोडंसं प्रेस करून घेऊया, जेणेकरून क्रम्स टिक्कीजला छान चिटकली जातील. आज माझ्या नवनवीन रेसिपीज जर तुम्हाला बघायच्या असतील तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून माझ्या नवनवीन रेसिपीज तुम्हाला बघायला भेटतील. सर्व टिक्कीज क्रम्स लावून रेडी केलेल्या आहेत. आता याला गरम तेलात तळून घेऊया. मंद आचेवर दोन्ही साइडने ह्या टिक्कीज तळून घेऊया. टिक्कीज गोल्डन ब्राउन झाल्यास काढून घेऊया. टिक्कीज मस्त क्रिस्पी झालेल्या आहेत. टिक्कीज रेडी आहेत. आता सर्व करून घेऊया. एन्जॉय.